आपण पाहू शकताय तर पाठीमागे विकेट किपरच्या जिथे झाडाझुडपात काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. अतिशय सुंदर वातावरण, आल्हाददायक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि या आल्हाददायक वातावरणात खेळाडू या खेळीमेळीच्या वातावरणात आपण निगडीत असलेले पाहायला मिळत आहेत. क्लायमेट जुळवून घेत आहेत. अतिशय दोन बलाढ्य संघ एडवन एका साईडला आज जयेश स्मृती या टायटलने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. तुम्हाला 35 मिनिटांचा कालावधी दिला जाईल आणि त्यामध्ये 3 मिनिटे ही मात्र वेगळी असतील जी आपण पाहतोय. पाण्याची व्यवस्था केली जाईल, ड्रिंक्स ब्रेक असेल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने होता. यावेळेला मात्र नयन पूर्णपणे बीट होतोय. रितेश आपल्याला पाहायला मिळतो. रितेश आणि प्रणय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही उजव्या हाताचे खूप चांगले फलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो भरघोस धावा भरपूर मोठ्या प्रमाणात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आलेले आहेत. गोलंदाज प्रणित आतमध्ये येणारा चेंडू सुंदर यावेळेला आपण पाहतोय. जबरदस्त ट्राय केली गेली होती. मॅग्निफिसंट शॉट इनटू द गॅप मध्ये क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा. पाण्याची व्यवस्था केली जाईल. निलेश किनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेतन किनी यांना सुद्धा आज आपण पाहू शकाल. शिवनेरी चषकाचे हे आयोजक जास्तीत जास्त मात्र यावेळेला जखम न व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. कारण आता टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय. जिथून जबरदस्त डाईव्ह खेचले गेले होती. जर हा झेल झाला असता, टिपला असता तर डेफिनेटली कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणून ओळखलं गेलं असतं. संदेश पिलाने आमच्या समवेत या ठिकाणी कॉमेंट स्टुडिओमध्ये आहेत. शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नयन किने यांना सुद्धा आपण पाहू शकाल. रितेश किने आणि नयन किने ही दोन बंधूंची जोडी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. प्रणय एका साईडला आपण पाहू शकाल. प्रणय पाटील ज्यांची स्पर्धा सुद्धा आपण पाहणार आहोत. 16 पासून मात्र त्या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 17 पासून तर 4 धावा फलकावर 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू आला होता. दुसऱ्या चेंडूवर थोडासा बॅकफुटला गेला. मनगडाचा परिपूर्ण वापर केला. इनटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहता त्या मधल्या गॅप मधून मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला भेदून निघून गेला आणि चौकाराकरिता यावेळेला 4 धावा मिळतात. अकाउंट ओपन केलं गेलंय. ऑन साईडला फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत असताना तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेला एक धाव निश्चित स्वरूपात धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. मृदुल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहे. तो सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या दिवसांमध्ये. धावांची गती फलकावर 5, 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शफल झाला होता. अगोदरच खेळण्याचा मनसुबा आपण पाहू शकलात. कदाचित बॅटची एज घेऊन जाणारा हा चेंडू कैलाश पागदरे त्या ठिकाणी जरूर यस म्हणून म्हणतायत. बॅटची एज एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि यश किनी या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6. चेंडू फेकून झाले ते 4. प्रणित या गोलंदाजाचं मी कौतुक करेन. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतोय. यावेळेला पाहिलं शफल झाला मात्र चेंडू यावेळेला निघून जाईल. आउटफील्ड फास्ट ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय. यस इट इज अ 4 रन. शिवनेरी चौकार 4.
या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10 धावा. पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं डॉट आला, दुसरा चेंडू चौकार, लगातार सिंगल 2 आणि पाचव्या चेंडूवर चौकार येत असताना मंगल मूर्ती विराथन कोण विसरेल विजय घरत मामा चषक. यावेळेला ऑन साइडला स्वीट टायमिंग टक्कन आवाजाला, अर्थातच यावेळेला मात्र आपण पाहतोय गोड आवाजात मधून निघालेला हा एक गोड षटकार 6. धावा फलकावर पहिले 4 चेंडू सुंदर हाताळले होते, म्हणून मी प्रशंसा केली होती. एकंदरीत खेळ समाप्तीवर आणि मंगलमूर्ती विराथन चंदनसार प्रतिष्ठान जी स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. विजय घरत अर्थातच मामा यांची ती स्पर्धा आपण पाहू शकलात आणि मंगलमूर्ती विराथनने कोरलेलं ते नाव त्या ट्रॉफीवर आपण विसरून जाणार नाही. अशा पद्धतीने मात्र इन्फॉर्म संघ आहे, एडवन संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीये. नेहमीच आपण पाहतो समुद्र किनारी ज्यांना जरूर प्रॅक्टिस करावी लागते, कोणतंही मैदान नाहीये, परंतु भरती आणि ओहोटी या 2 गोष्टी लक्षात घेताना प्रॅक्टिस केली जाते. टप्पा पडल्यानंतर यावेळेला आपण पाहू शकतायत खूपच बाहेर होता शशी साटम सर त्या ठिकाणी मात्र वळतात. वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 17 धावा. सुरुवात खूप छान झाली, यात काही तीळ मात्र शंका नाहीये. द ग्रेट स्टार्ट. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने ऑन साइडला शफल होऊन खेळला गेलाय. आडव्या पट्ट्याचा उपयोग प्रणय पाटीलच्या बॅटमधून एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फंबल होतोय, तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील. ही ताकद बनली गेली. प्रणय पाटील रितेश किरी यांच्या माध्यमातून आपण पाहतो की जिथे एक धाव तिथे दुसरी धाव मात्र रूपांतर केली जाते. हे खरं उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. ज्या ज्या वेळेला तुम्हाला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिळतील, ओव्हरपिच चेंडू मिळतील, फुलटॉस चेंडू मिळतील, त्यावेळेला जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळेल. परंतु अशा चेंडूवर तुम्ही सिंगल डबल घेणं हे उत्तम दर्जाचं क्रिकेट. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर पाहायला मिळतोय. चेंडू निघून येईल क्षेत्ररक्षक पुढे चेतन किनी यांच्या स्वागतासाठी. चेतन व्हेरी वेल कॅच. 6 धावा. क्षेत्ररक्षक खूप लॉंग चेस करतो, तत्पूर्वी चेंडू यावेळेला निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते, बॅकअप चांगला मिळालाय. फेकी येईपर्यंत 3 धावा या ठिकाणी डेफिनेटली मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 धावा येत आहेत. टाळ्यांचा गजर होताना मात्र ड्रेसिंग रूम मधून डगआउट मधून आपण पाहू शकतायत खेळाडू कक्ष या ठिकाणी उभारला गेलाय. काहीतरी नाविन्य करण्याची उमेद घेऊन येणारी स्पर्धा अर्थातच शिवनेरी चषक आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 28. 28 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. गुड डिलिव्हरी. खाली राहिला होता हा चेंडू, सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जावेद सर यांच्याकडे मात्र अनुभवाची कमी नाहीये, प्रतिभेची कमी नाहीये आणि त्या कारणास्तव मात्र भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि एकत्रित घेऊन चालणारं व्यक्तिमत्व अर्थातच जावेद सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड डिलिव्हरी. यावेळेला पाहिलं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, शफल झाला, पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. पुल पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. शिवनेरी षटकार. अजून षटक कंप्लीट झालेलं नाहीये.
शशी सॅडम सर एका साईडला आणि एका साईडला कैलाश पागधरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम दांडी एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत. दांडीचा संघ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या दिवसांमध्ये. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 34. प्युअर क्रिकेट आपण पाहणार आहोत या 7 दिवसांमध्ये. यावेळेला इनसाइड आउटचा फटका जागा बनवली, रूम दिला आणि फ्लॅट 6. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज 6 मॅसिव्ह हिट 6. दोन षटकांचा खेळ झाला. या षटकाराने त्रिमूर्तींचं स्वागत अर्थातच आमदार चषकाचे सूत्रधार आदरणीय अल्पेशदादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दत्तात्रय पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचे सुपुत्र या ठिकाणी खेळताना आपण पाहू शकाल. आणि दशरथजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या त्रिमूर्तींचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून शिवनेरी चषकामध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते येते. एकंदरीत 40 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला वादळ आलंय रितेश या नावाचं. बबलू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. आणि या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे एवढी क्षमता ठासून भरले अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. प्रणय पाटील एक अष्टपैलू खेळाडू. मात्र आपण पाहू शकता त्यांचे पिताश्री यांचं आगमन झालंय आमच्या मुख्य व्यासपीठावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी देवेंद्र आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. म्हणतात ना, जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचले गेले पाहिजेत. आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळतं. मंगलमूर्ती विरातन संघाने या ठिकाणी दाखवून दिलं गेलंय. 2 षटकांमध्ये 20च्या सरासरीने 40 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. ऑफ साईडला यावेळेला मात्र जितूने अखेरकार झेल टिपलाय का पाहायचं आहे. आणि जितू या ठिकाणी कॉन्फिडंटली आहे. पंच एकमेकांकडे पाहत आहेत. जितू मात्र यावेळेला दर्शवत असताना की मी झेल टिपलेला आहे. परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत 2 पंच एकमेकांसमोर येत आहेत, डिस्कस करतील, चर्चा करतील, जागेवर येतील आणि जो काही डिसिजन आहे तो मात्र यावेळेला आपल्यापर्यंत कळवतील. सेलिब्रेशन टाइम तर जरूर झालेला आहे, परंतु यावेळेला हृदयाची ठोके वाढले असतील ती मात्र डगआउटच्या दिशेने. It's 40 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर या अगोदर रितेशच्या झेलवर ट्राय केली होती, डाईव्ह मारली गेली होती, परंतु जितूने अखेरकार या ठिकाणी जॉन्टी रोडची आठवण करून देणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट कॅच बाय जितू, सुपर फिल्डिंग. धावांची गती फलकावर 40 रन्स. कारण अशा प्रकारच्या डाईव्ह खेचण्यासाठी तुम्हाला मात्र क्रिकेटमध्ये जिगर असावी लागते आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जोखीम या ठिकाणी जरूर पत्कारली. आणि जितूने टिपलेला हा झेल या स्पर्धेतला उत्तम ठरेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. कारण 7 दिवस आहेत आणि 7 दिवसांमध्ये या पहिल्या झेलची नोंद मात्र जितूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. अतिशय देखणं असं आयोजन, नियोजन, संयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. भगवमय असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय.
आमचे कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रकारचं गुड जॉब गुड वर्क करत असताना प्रत्येक चेंडू कॅप्चर करतात आणि या मैदानात जास्तीत जास्त बिझी कोण असेल तर आमचे कॅमेरामॅन आहेत. त्यांना सुद्धा मात्र यावेळेला मानाचा मुजरा असेल. यानंतर होणारा सामना रॉकी ग्रुप वर्सेस NCC सफाळे. जर दोन्ही संघाचे कॅप्टन जर या ठिकाणी असतील तर प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत सबमिट करा. ती अगोदर कलेक्ट करायची आहे. देवेंद्रला मिळते सफलता. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल पंकज मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बॅक टू बॅक 2 गडी बाद गॉन. व्हेरी वेल कॅच बाय भावेश. चेंडूवर 2 झेल स्वरूपात बाद होणारे फलंदाज अर्थातच प्रणय पाटील पहिला फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर पंकज खातं न खोलताना मात्र यावेळेला डकवर फलंदाज शून्यावर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयजी शंकर घरत तसेच आपण पाहतोय प्रशांत शंकर घरत आणि रमन जगन्नाथ घरत यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. हॅट्रिकवर होता मिस्टर देवेंद्र. एक कमी वयाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु टॅलेंट अफलातून आपण पाहू शकाल. वेलकम प्रियांश, आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 40 आणि प्लस 1 धाव 41 अनिकेत आलेल्या खातं ओपन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कृपया करून मंगलमूर्ती विरातन संघाला एक रिक्वेस्ट असेल की फलंदाज लगेच तयारीनिशी राहायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये धाडा. फलंदाज बाद झाल्यानंतर 41-41 स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचा टो लागतोय. परफेक्टली एलिव्हेशन नव्हतं, त्या पोझिशन मध्ये आला जरूर होता परंतु बॅट फिरवण्याची शैली थोडीशी यावेळेला मात्र वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली. एक धाव येते. देवेंद्रचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज अर्थातच देवेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या 2 षटकांमध्ये 40 धावांचं वादळ आलं होतं ना, त्या वादळाला शांत करण्याचं काम हे देवेंद्र या गोलंदाजाने केलेलं आहे. किरण किनी के यांच्याकडून लगातार 3 षटकार आणि 3 चौकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज रितेश बबलू यांच्यासाठी आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंज ऑफ पेस स्लोवर 1. हे मात्र चेंडू तुमच्याकडे या चेंडूची उत्क्रांती असायलाच हवी. आजकालचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. सरकी शॉट जास्तीत जास्त फॅन्सी शॉट आपल्याला लाईक करताना फलंदाज पाहायला मिळतात आणि त्या कारणास्तव मात्र आता अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला जरूर आणावेच लागतील. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ठप्प स्थिर राहते. मंगलमूर्ती विरातन 42. फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेलाय. जबरदस्त अप्रतिम सरळ चेंडू निघून जातोय इनटू द स्टँड. आणि या वेळेला रिव्ह्यू या ठिकाणी मागणी केली जाते. आपण पाहू शकतायत कल्याणी घोरपडे सरांना या ठिकाणी ऑन स्क्रीनवर यावं लागेल. चला 3 मिनिटाचा ब्रेक लगेच घ्या. आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत. वेळ वाया न जाताना लगेच पाण्याची व्यवस्था करून घ्यायची. नो बॉल चेक यावेळेला जरूर केला जातोय. खूप चांगली टेक्नॉलॉजी
ब्रेक पूर्ण झाल्यानंतर आपण चेंडू फेकावा लागणार आहे गोलंदाज देवेंद्रला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 49 क्षमस्व 49 रन्स ऑन द बोर्ड. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी जरूर दिला जाईल ज्यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल. उन्हाचा तडाखा थोडासा वाढताना आपण पाहू शकतायत. गरमीचं प्रमाण खूप वाढताना आपण पाहू शकाल. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या. जास्तीत जास्त मात्र जेवढं तुम्ही मात्र बसून पाणी पितील तेवढं मात्र तुमची पचनक्रिया खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 49. 49 शेवटचा चेंडू देवेंद्रला पुन्हा एकदा फेकावा लागणार आहे. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळतोय. निलेश किनी अथक परिश्रम अथक मेहनत घेणारे आयोजक आपण पाहतोय त्या ठिकाणी. प्रशांतजी शंकर गरज साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं भरीव देणगी या ठिकाणी आलेली आहे. त्याचप्रमाणे अंश प्रभाकर किनी 1000 रुपये, दत्तात्रय दीनानाथ पाटील 1100, 1100 रुपयांचं मात्र या ठिकाणी आर्थिक योगदान आलेलं आहे. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. फ्रीच्या चेंडूवर अनिकेतच्या बॅट मधून आलेला फटका, परंतु चेंडू स्टॉप केला जातोय. गुड फिल्डिंग. 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 51 रन्स. अर्धशतक मंगलमूर्ती विराथन या संघाचं सांघिक टाळ्यांच्या गजरात मात्र या ठिकाणी फलंदाजांचं कौतुक केलं जातं. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 17च्या सरासरीने 51. लक्षात घ्या 13 मिनिटात तुम्हाला 3 षटकं आता कंप्लीट करायची आहेत. अन्यथा 13 मिनिटाच्या वर जर गेले तर डेफिनेटली एक प्लेयर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. याची दखल घ्यायची आहे. 13 मिनिटात आम्ही पुन्हा एकदा वॉर्निंग यावेळेला देतोय. स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल कारण या ठिकाणी टायमर सेट केलेला आहे संदेश पिलाने, आमचे टेक्निशियन अँड डिजिटल स्कोरर म्हणून tenniscricket.in प्रणित आपल्या गोलंदाजी मार्कवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 51 या धावसंख्येवर पाहायला मिळते. यावेळेला पाहिला ऑन साइडला रितेशच्या बॅट मधून निघालेला खणखणी सनसणी दर्जेदार शिवनेरी षटकार 6. काशीनाथ गरज साहेब यांच्याकडून 1, प्रफुल्ल काशीनाथ भोईर साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. प्रफुल्लजी काशीनाथ भोईर आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. तब्बल 57 धावा. 3.1 ओव्हरचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. प्रणीतच्या पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी रितेशने आघात अप्रतिम केलेला आहे. रिव्हर्स स्वीप सरळ बॅटने धावा येत आहेत रितेशच्या बॅट मधून, परंतु या वेळेला मात्र स्विच हिट खेळण्याच्या मोहामध्ये डॉट चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणितने केलेला कमबॅक या वेळेला मात्र फायदेशीर ठरला गेला असं म्हणायला हरकत नाही आहे. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण मात्र कमबॅक करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि ते प्रणितने करून दाखवलंय. यावेळेला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याच्या तयारीत होता. दुसरी धाव घेण्यापासून वंचित राहील का आणि या वेळेला घातक सिद्ध होतोय. गरज होती का हा प्रश्नचिन्ह मात्र या वेळेला ड्रेसिंग रूम मध्ये उद्भवला असेल. स्वतःच्या पायावर स्वतःने कुराड मारून घेणं, अर्थातच धावचित बाद होणं. यावेळेला ॲक्युरेट फेकी केली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी धावचितच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
रितेश किनी, फलंदाज त्याचेच बंधू आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर नयन, याला आपण पाहू शकाल. नयन किनी उंच सकल बांध्याचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रणित डावकरे हाताने रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत हे काय घडलं जातं. जणू काही आज मात्र या वेळेला ग्रहण लागलंय ते स्विच इट करण्याचं. अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी चेंज ऑफ पेस केलं आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. प्रणितला मिळते ही दुसरी सफलता, मात्र या षटकातील पहिली सफलता असेल. सांघिक या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी. धावांची गती फलकावर 58. नेक्स्ट मॅच रॉकी ग्रुप वर्सेस एनसीसी सफाळे. वन 58 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 फलंदाज, प्रथमतः प्रणय बाद झाला, तदनंतर पंकज स्वस्तात बाद झाला. रितेशने भरपूर वेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत 35 धावांची एक झंझावती खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 58. 58 धावा, चेंडू फेकून झाले ते 4. प्रणित बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. भावेश पुढे सरसावेल, फेकी करतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 59. पहा, पहिल्या 2 षटकांमध्ये 40 धावा होत्या मंगलमूर्ती विराथन संघाच्या. तदनंतर जर आपण विचार केला तर आतापर्यंत 11 चेंडूंमध्ये 19 धावा. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट जरूर खेळलं गेलं पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु तदनंतर धावांची गती ही कमी प्रमाणात पाहायला मिळाली. ऑन साईडला अनेक बॅकलिपचा उपयोग जरूर करतोय. इंटू द गॅप मध्ये खेळताना पाहायला मिळतं. तेवढं सुंदर उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर ॲक्युरेट 60 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवनेरी चषक 2022चा हा शानदार सोहळा, यंदाच्या वर्षात काहीतरी नाविन्य पूर्ण करणारा मात्र हा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आपण सुभाष जी कदम यांच्या माध्यमातून एक सुंदरसं सॉन्ग ऐकूया. सफाळे संघाचा कॅप्टन आपण प्लीज समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचे. सफाळे संघाचं कॅप्टन. 4 षटक 60 धावा. अक्षय गायकवाड आमच्या जवळचे मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. आणि त्यांचे सहकारी त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम अक्षय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 60. पुनश्च एकदा देवेंद्र आपल्या गोलंदाजी मार्कवर स्पेल नंबर 2 घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 5वं. जर लगातार 3 षटकार आणि 3 चौकार जर येत आहेत तर डेफिनेटली या ठिकाणी के किरण किनी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दोन्ही फलंदाजांना त्याचा ऍडव्हान्टेज असेल. यावेळेला अनेकेच्या बॅट मधून काही जबरदस्त प्रहार केला, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मॅग्निफिसंट फिल्डिंग, ब्युटिफुल फिल्डिंग. अतिशय यावेळेला जर आपण ऑन स्क्रीनवर युट्यूबवर जे पाहत असतील ते रिप्ले मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. काही क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली आपल्या संघासाठी. परिपूर्ण मात्र झेप घेतली गेली होती आणि आतमध्ये चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळालं. असं वाटलं अनेकेतला मात्र हा चेंडू आउट ऑफ द पार्क निघून जाईल, परंतु केलेली ती मेहनत क्षेत्ररक्षकाच्या द्वारे जितूच्या माध्यमातून. जितू अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग हेअर. ऑन साईडला जबरदस्त शैलेशच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत सनसणीत दणदणीत दर्जेदार शिवनेरी षटकार 6.
कालावधी राहिलेला आहे. टायमर या ठिकाणी सेट केले गेले. तर 5 मिनिटात तुम्हाला मात्र 10 चेंडू जवळजवळ फेकायचे आहेत. पुन्हा एकदा देवेंद्र आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला लो फुलटॉस चेंडू जरूर होता, मात्र अगोदरच खेळण्याचा मनसुबा फुटवर्क नव्हतं यावेळेला आणि त्याचंच कारण पूर्णपणे बीट होतोय. सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाची भूमिका खूप चांगल्या प्रकारची साकार करत असताना पाहायला मिळतोय अक्षय. देवेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय कमबॅक करत असताना. गुड डिलिव्हरी, सुपर फुटवर्क. यावेळेला थोडंसं कमी पाहायला मिळतं, कारण मुवमेंट जी हवी होती ती मात्र मिळत नाहीये. आणि देवेंद्रने पूर्णपणे आता अभ्यास केला तो शैलेशचा, की शैलेशच्या जर रडारमध्ये आपण चेंडू दिला तर डेफिनेटली आउट ऑफ द पार्क जातील, परंतु इथे जर आपण ऑफस्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू लेंथ अँड लाईन मध्ये जर ठेवले तर डेफिनेटली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील पूर्णपणे बीट होईल, निर्धाव चेंडू येतील, दबाव वाढेल. यावेळेला ऑन साईडला मी म्हटलं होतं त्या रडार मध्ये चेंडू आला तर सरळ चेंडूला फेकून देईन. आय एम ऑलवेज रेडी. येस, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. शैलेश ब्रँडचा ब्रँडेड षटकार. मला मिळतात 13 धावा खर्च करतोय. गुड डिलिव्हरी. देवेंद्रला याच लेंथला गोलंदाजी करायची होती, परंतु एक चेंडू मात्र ओव्हर पिचच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित यष्टी उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत होता आणि त्याचा परिपूर्ण फटका मिळाला तो देवेंद्रला. षटक क्रमांक 5 एक्झॅक्टली कंप्लीट झालेत आणि 5 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 73 धावा. 3 मिनिटे आहेत तुमच्याकडे. 3 मिनिटात तुम्हाला मात्र हे षटक परिपूर्ण करायचं आहे. लक्षात घ्या, टायमर या ठिकाणी सेट केलं गेलंय. नो एक्सक्यूज लक्षात घ्यायचंय. वेळेच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्टली संयोजन समिती यावेळेला आपल्याला पाहायला मिळते, कारण संध्याकाळचं सत्र 6 वाजतात आणि बॅड लाईटचा तुम्हाला सामना न करावा यासाठी घेतलेली ही दखल मात्र ऑर्गनायझर टीमने. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करेन, प्रत्येक संघाला, अपकमिंग जे संघ आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण वेळेच्या बाबतीत कोणतीही चूक करू नका. 5 षटक एकंदरीत कंप्लीट झाले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 73 धावा. 73. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट. जर लगातार 2 षटकार जरी आले तरी सुद्धा किरण किनी हे बक्षीस लावत नाहीयेत, तर ऊर्जा देत आहेत आपल्या गावासाठी. अर्थातच मंगलमूर्ती विरातन या संघाच्या फलंदाजांसाठी किरण किनी के. भावेश एक अष्टपैलू खेळाडू, लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाज सुद्धा. यावेळेला अनिकेतच्या बॅट मधून काय फटका. या स्ट्रोकवर तर मला थॉमस डायस या खेळाडूची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. केतन भोईरचं षटकार आणि स्वागत. 6. काय फटका होता अनिकेतच्या बॅट मधून निघालेला. जबरदस्त प्रहार. स्वीट टायमिंग. 79 रन्स. या वेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. समोर खेळलेत आणि सरळ चेंडू निघून जाईल. या वेळेला 6 धावांकरता. गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक. 500. किरण किनी यांच्याकडून 500 रुपये अनिकेत या फलंदाजासाठी आपण पाहू शकतात. ही ऊर्जा दिली जाते. लगातार बॅक टू बॅक 2 सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग. सुपर. केवळ बॅटची इनसाइड एज. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट केली जाईल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 86. आज जबाबदारी स्वीकारली, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी जरूर अनिकेतच्या खांद्यावर ती मात्र यावेळेला जरूर त्याने उचलली आणि सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटचा टो लागला होता. कॉन्फिडेंटली फटका नव्हता. जितू मात्र पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि एकेरीच्या
अगदी मात्र हळुवारपणे पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 87 धावा या फलकावर. काल भारत वर्सेस न्यूझीलंड आपण पाहिलं 65 धावांनी मात्र भारतीय संघाला विजय साजरा करता आला. त्यामध्ये द स्काय अर्थातच सूर्यकुमार यादवचं झळाळतं शतक पाहायला मिळालं ऑन साईडला. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून वे फॅक्टर मध्ये फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतायत 2 धावा कंप्लीट नाही आहेत, डिसिजन पेंडिंग, कारण या वेळेला थर्ड अंपायरचा जरूर मागणी आपल्याला पाहायला मिळते. जर इथे फलंदाज बाद होतोय तर 1 धावेने 88 वर पोहोचेल. 2 धावा जर येत आहेत तर 89 अशा प्रकारचं आपण पाहू शकणार आहोत. खूप एक सुंदर लक्ष सेट करण्याच्या तयारीमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर अनिकेतच्या बॅटमधून खूप चांगली फलंदाजी, 25 धावा यश आम्हाला ही माहिती देत आहेत. अत्यंत सुंदर मॅच मैदानामध्ये प्रमोद सुरू आहे, यात काही शंका नाही आहे. मी सफाळे आणि रॉकी या दोन संघांच्या कॅप्टनला विनंती करेन, आपण टॉससाठी यायचे. दोन्ही संघांचे कॅप्टन आदरणीय दत्तात्रय पाटील यांच्या शुभहस्ते इथे टॉस केला जाईल. चाफेवाडी चषकाचे शिल्पकार या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्समध्ये आहेत. जाऊया, यावेळेला कॉम्बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट आदरणीय सन्माननीय अनिलजी गिनी आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली अथक परिश्रम, अथक मेहनत आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळते. भगवमय असं वातावरण काहीतरी नवीन घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉट आउट ज्यावेळेला आपण पाहतोय नाबाद राहतोय त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा भावेशने उशीर केला, मात्र चेंडू यावेळेला स्टंपला लावण्यासाठी धावांची गती फलकावर 89, शेवटचा आणि अंतिम चेंडू. गुड डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर, अक्षय मात्र चिकटून आहे स्टंपला. निर्धावच्या स्वरूपात यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय धावांची गती स्कोर कार्डवर 89 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता 6 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 89 धावा, 90 धावांचं टार्गेट सेट केलंय जयेश स्मृती एडवन या संघाच्या समोर. त्यामध्ये अनिकेतने केलेली क्लास फलंदाजी, 25 धावांचं योगदान एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालं. 35 धावांची खेळी केली ती रितेश बबलू या फलंदाजाने. ॲब्सोल्युटली सुपर स्टनिंग इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी आपण जाणार आहोत व्यासपीठावर. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वेलकम विनायक पाटील अर्थातच बाबू, तर एका साईडला आपण पाहणार आहोत रॉकी ग्रुपचे मात्र प्रियांश यांना आपण पाहणार आहोत. जाऊया, दत्तात्रय पाटील साहेब त्या ठिकाणी जॉईंट होत आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. O2 प्रशांतजी. थँक्यू प्रमोद. अत्यंत महत्त्वाचा मॅच. यानंतर आपण पाहणार आहोत रॉकी 11चा संघ देखील सज्ज. दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत सफाळेचा NCCचा संघ. इथे आता विनायक पाटील सज्ज आहेत, तर मी विनंती करेन रॉकी 11चा कॅप्टन, रॉकी 11 संघाचा कर्णधार. प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आपण हा टॉस केला जातोय आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आता रॉकी 11चा कर्णधार देखील आमच्याबरोबर जॉईन होईल. शिवनेरी चषक विराटांमध्ये सुरू असलेली एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, अप्रतिम असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. रॉकी 11 संघाचा कॅप्टन रॉकी 11 संघाचा कॅप्टन आपण या. तत्पूर्वी इथे या मंचावरती आपण दत्तात्रय पाटील सरांना पाहतोय, त्यांचा सन्मान देखील आपण थोड्याच वेळात करणार आहोत. पहिल्यांदा टॉस, कारण टॉस अतिशय महत्त्वाचा मैदानातला सामना देखील सुरू होतोय. रॉकी 11 संघाचा कॅप्टन प्लीज. आदरणीय दत्तात्रय पाटील सरांच्या शुभहस्ते टॉस केला जाणार आहे. छाप असा आवाज, बघूया काय काटलंय त्याचं. तर रॉकी 11 संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. मी पुन्हा एकदा निश्चित दत्तात्रय पाटील सरांना इथे आमंत्रित केलं. तत्पूर्वी आपण दोन्ही संघांच्या ज्या मुलाखती घेणार, अगदी शॉर्टमध्ये घेणार आहोत. तर इथे टॉस झालाय, निर्णय काय घेणार आहेत? क्षेत्ररक्षण. विशेष काय कारण आहे का क्षेत्ररक्षण या ठिकाणी घेणार? मग काय रणनीती असेल, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल?
कारण की समोरची टीम पण खूप चांगली आहे आमच्या एरियातली आणि नक्कीच ते जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करेल आणि आमचा प्रयत्न असेल की कमीत कमी स्कोअर ठेवण्याचा. कोणते गोलंदाज यावर्षी तुमच्या टीममध्ये पदार्पण करतायत की ती आहे तीच टीम खेळवणार आहे? जी असते तीच आहे. नवीन एकही आमच्यात प्लेअर चेंजिंग नाही. ओके, शिवनेरीचं दिमागदार आयोजन आपण या ठिकाणी बघताय. अगदी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न दिसतोय. या प्रयत्नाबद्दल काय सांगाल तुम्ही? नक्कीच त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहेत. कारण की गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल स्टँड नव्हते, हे बॅरिकेड्स नव्हते. आता यंदाच्या वर्षात ते बघायला मिळत आहेत. स्टँड बघायला मिळत आहेत. काहीतरी नवीन स्टेज बघितलं, हे डबल डोअरचं झालेलं आहे. असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि असंच करत जा आणि आपल्या एरियातलं सफाळ्याचं नाव करत जा. ओके, तुम्हाला शुभेच्छा असतील. निश्चितच दुसऱ्या बदल विनायक, क्रिकेट बदलते असं वाटतंय आता आपल्या पालघर जिल्ह्यातलं? हां बदलते. निश्चितच हे जे बदल आहे त्याचा अर्थ आता बॅट्समन बॉलर यांना क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल यानंतर. क्वालिटी खेळायला बॅटिंग करताना किती धावा तुमच्यासाठी एक फायटिंग टोटल ठरेल? 75 ते 80. 75 ते 80. आज तुमच्या टीममध्ये एखादा यंग खेळाडू डेब्यू करतोय? प्लेन संघ आहे. आहे ती टीम आहे म्हणजे जी पूर्वी टीम खेळते तीच आहे. तर दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट सर तुम्हाला असतील. अर्थात रॉकी संघानं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात या मंचावरती दत्तात्रय पाटील सर आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मी विनंती करेन संयोजन समितीला, अनिल किणी सरांना, प्लीज आपण या इथे या स्पर्धेच्या निमित्तानं विठू माऊलीची मूर्ती देऊन हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. चापेवाडी चषकाचे शिल्पकार आदरणीय दत्तात्रय पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती. एका बाजूला आपण पाहतोय शिवनेरी चषकाचे आयोजक शिल्पकार अर्थात अनिल किणी. मैदानात मॅच देखील सुरू झालेला आहे. खूप छान असं प्रकारचं द्वंद्व मैदानामध्ये पाहायला मिळेल. जाऊया समालोचन कक्षामध्ये. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर प्रमोद. उलटो चेंडू आहे, अप्रतिम फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. आकाशाला गवच निघाणारा षटकार. टीट फॉर टॅट आपण या ठिकाणी पाहतोय. शिवनेरी चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र तुटून पडलाय फलंदाज जितू आणि त्यानं यावेळेला 6 धावांची मोहर उमटवले. अप्रतिम फटका होता. टायमिंग चांगलं होतं. खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे गोलंदाज फसलेला आहे. जिंकण्यासाठी फार मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच 90 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. खूप चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये निश्चितच करण्यात आलेली आहे. मंगलमूर्ती विराथन आणि दुसऱ्या बाजूला जयेश स्मृती एडवन या दोन संघादरम्यान सुरू असलेला महत्त्वपूर्ण सामना. गोलंदाजी मार्कवरती प्रणय सज्ज असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज जितू तरे. सुरेख फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण फॉलोथ्रीमध्ये पाहतोय. एक धाव मिळेल एकेरी धावेने. इथे आता आपण पाहिलं तर 2 जितू मैदानामध्ये. जितू तरे अर्थात दोघांचं अण्णा पण बघितलं तर जितू तरे. परंतु इथे खूप चांगली बॅटिंग करावी लागेल जिंकण्यासाठी. यावेळेला निश्चितच रबर बॉलची स्पर्धा म्हटलं की शुभम पाध्ये यांचं नाव आठवतं. क्रिकेट म्हटलं की निश्चित शुभम पाध्ये आणि अर्थात आज या शिवनेरी चषकाच्या माध्यमातून ते दाखल झाले. त्यांना विनंती आहे सर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. योगेशची घरत आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. सिरीजसाठी जे आपण प्रोजेक्ट घेतलेले आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आता आपण व्यासपीठावरती दाखल झाले आहेत. चला प्लीज आपण व्यासपीठावरती या. धाबलकरती एकूण धाबा होत आहेत. आता पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धाबलकरती एकूण धाबा 9 धाबा धाबलकावरती आहेत.
या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम असं आयोजन शिवनेरी ग्रुपच्या माध्यमातून शिवनेरी चषक 2022 जयस्मती एडमन आणि मंगलमूर्ती विरातन या दोन संघादरम्यान सुरू असलेली अत्यंत महत्त्वपूर्ण लढत. तर जितू तरे 2 वरती आहे, दुसऱ्या बाजूला जितू तरे देखील आपण 7 धावांवरती आहे. हे दोन्ही जितू तरे मैदानामध्ये. ओ यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू इथं जर बघितलं पायावर आदळतोय आणि खूप सुंदर पद्धतीने पाचीचा बळी या ठिकाणी मिळवला जातोय प्रणयकडून. धक्का क्रमांक 1 इथे आता एडमन संघाला बसतोय. थैंक यू सुभाष. फिलहाल देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, जिस तरह से थोड़ा आगे आकर खेलने के जो प्रयास किया गया था, लेन बहुत अच्छी थी गेंदबाज की, क्रीज के कोने का बिल्कुल इस्तेमाल और थोड़ा अक्रॉस खेलने की कोशिश विकेट के सामने पाए गए. बल्लेबाज मैदान के अंदर बहुत इंपॉर्टंट है कि बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आए. एवढा वेळ नाही आहे, कारण तुम्हाला इथे आता टायमर दिलेला आहे. वेळ निश्चितच आहे, एकूण 35 मिनिटाची. त्यामध्ये सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातील. फिल्डिंगमध्ये किती डिले होतोय, जलपानासाठी खेळ किती थांबतोय, बॅटर किती वेळामध्ये आतमध्ये येतोय, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहिल्या जातील. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय क्रमांक 3 वरती राज. राजतरे जितूतरे फिलहाल मैदान के अंदर और प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रणय पाटिल गेंदबाजी कर रहे हैं. काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं. शिवनेरी ग्रुप प्रेजेंट शिवनेरी चषक 2022. वक्त ज़्यादा नहीं जाना चाहिए क्योंकि आज बहुत सारे मुकाबले आना अभी भी बाकी है. इसके बाद में रॉकी ग्रुप और एनसीसी सपाली के बीच एक बहुत बड़ा मुकाबला. ओ अक्रॉस जाके खेलने की कोशिश, बार बार सफल हो रहे बल्लेबाज. अच्छी गेंदबाजी और मौका मिल रहा है, टेलीग्राम मिल रहा है. लेग बैक का इशारा कल्याण घोरपड़े करते हुए. भारत पाकिस्तान मैच टेनिस का हुआ था शारजा में, वहां इन्होंने अंपायरिंग की थी. मैदान के अंदर रन संख्या 10 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त होता है. एक छोटा सा ब्रेक लेंगे और ब्रेक के साथ वापस आएंगे. यहाँ बहुत ही इंटरेस्टिंग और दिलचस्प मुकाबला चल रहा है. थँक्यू डीजे. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022 दिमागदार आणि रुबाबदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक सुरेख चेंडू फुल लेंथ होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे फुलटच चेंडूवरती खरपूस समाचार घेणं देखील तितकंच गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. एक छान स्पर्धा शिवनेरी ग्रुपच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला या मोसमामध्ये भेटीला येते. अप्रतिम असं आयोजन आहे आणि आता प्रोफेशनल लुक देण्याचा प्रयत्न इथे आता आपल्याला पाहायला मिळतोय शिवनेरी ग्रुपच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रितेश किणी, स्ट्रायकरला फलंदाज जितू तरे. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका, चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे, बघूया चेंडूच्या खाली येणार का. फलंदाज बाद. जितू तरे बॅक टू द पॅवल मध्ये जात असताना रितेशला मिळतं यश, तर एडवन संघाला बसतोय दुसरा धक्का. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम मैदानामध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये निश्चितच आश्वासक कामगिरी करत असताना पहिल्यांदा आपण प्रणयला पाहिलं, आता त्यानंतर रितेश. ही जोडी जी आहे ना, राम लक्ष्मणाची जोडी आहे निश्चित मंगलमूर्ती विराटन संघाची. तर दुसऱ्या बाजूला भागीदारीची आवश्यकता जयस्मती एडमन संघाला. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022 मी मगाशी म्हणालो की एक शानदार अशी स्पर्धा आहे, एक दर्जेदार स्पर्धा आहे, एक दिमागदार स्पर्धा आहे, एक रुबाबदार स्पर्धा आहे. परंतु यानंतर काय, आणखीन एक स्पर्धा येते, रॉकी चषक. आणखीन एक दिमागदार स्पर्धा आणि त्यानंतर अल्पेश दादा, कामेश दादा यांचा एक दमदार आमदार चषक, अर्थात तो प्रकाश होतामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मानाच्या स्पर्धा येतील. इथे आणखीन एक स्पर्धा असणार आहे, अर्थात त्याबद्दल देखील आपण चर्चा करू. परंतु ही स्पर्धा निश्चितच वेगळेपण आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यामुळे पुढच्या स्पर्धांमध्ये देखील आपण काहीतरी नवीन पाहणार आहोत. ही सुरुवात आहे शिवनेरीच्या माध्यमातून. 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती रितेश, नवीन फलंदाज भावेश तरे मैदानामध्ये.
आणि आता नवीन नियम आला 1 ऑक्टोबरला. म्हणजे पूर्वी समजा झेड उडाला मग क्रॉसिंग केलंय की नाही हा प्रश्न असायचा. आता क्रॉसिंगचा वगैरे काय प्रश्न नाही. बॅट्समन बाद झाला तो डगआउटमध्ये जाईल, नवीन बॅट्समन स्ट्रायकर येणार आहे. मग त्यामुळे आता डावखुरा फलंदाज भावेश तरे स्ट्रायकर येणार आहे, नवीन फलंदाज आहे. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, सुंदर कामगिरी करत असताना रितेश विजय मामा चषकाचं देखील बिगुल वाजलेलं आहे आणि ह्या संघानं तिथे जाऊन कमाल केली होती. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि काय खेळले होते सर्व खेळाडू. विशेष करून आता ऑनस्क्रीन असलेला गोलंदाज, प्रणयची फलंदाजी, अष्टपैलू दोन्ही खेळाडूंची कामगिरी आणि सुमितची कामगिरी उजवी झरली. अप्रतिम कामगिरी करत विजय मामा चषकावरती आपलं नाव कोरलं होतं. तो संघ मैदानामध्ये. तर एडवन संघाला इथं आश्वासक कामगिरी करण्याची आवश्यकता. धावपलकरती एकूण डाव आहेत 11, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या सिंगलने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली 12 वरती. तर आता दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. एडवनला देखील इथं दाखवून द्यावं लागेल आमच्याकडे तरुण खेळाडू आहेत, परंतु टॅलेंटेड खेळाडू आहेत. चेंडू बॅटवरती येत नाही, सुरेख कामगिरी. टप्पा ऑफ टाइमच्या बाहेर ठेवला जातो. लेंथ खूप चांगली आहे आणि त्यामुळे धावा या ठिकाणी येत नाही आहेत. अतिशय लयबद्ध अशी गोलंदाजी करत असताना आपण यावेळेला पाहू शकता गोलंदाज रितेश किनी. धावपलकर धाबा 12, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला मात्र रडारमध्ये चेंडू अप्रतिमरित्या खेळलाय, परंतु इथं बघूया काय होतंय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय उत्तुंग षटकार, एक शानदार स्ट्रोक. स्ट्रोक खेळला गेला बॅट्समॅन कडून. थोडा पुढे ठेवलेला चेंडू होता आणि त्याचा फायदा घेत एक खरपूस समाचार या चेंडूवरती घेत वाईटिश लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार जातो षटकाराकरता. धापलकर धाबा आहेत 18, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 90 धावांचा पाठलाग करत असताना जयेश स्मृती एडवनचा संघ. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022. हे षटक अत्यंत महत्वाचं असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण यावेळेला पाहू शकता. आता अत्यंत महत्वाचं षटक प्रणय गोलंदाजी मार्कवरती असेल, खेळण्याची जबाबदारी असेल. इथे आता पाहूया स्ट्रायकरला भावेश तरे जो व्यक्तिगत 1 या धावसंख्येवरती खेळतोय. राज तरे जो एक उदयनमुख खेळाडू मैदानामध्ये आहे, त्याच्या बॅटमधनं एक सुंदर असा षटकार आपण पाहिलेला आहे आणि अशाच प्रकारची कामगिरी आता करावी लागेल फलंदाजांना. एक चांगली भागीदारी झाली तर सामन्यामध्ये कमबॅक करता येईल, कारण 6 षटकांचा सामना आहे. 36 चेंडूमध्ये 90 धावांचा पल्ला इथे आता जयस्मृती एडवन संघाला गाठायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रमुख गोलंदाज आपण पाहू शकता. प्रणयचं हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंतांच्या डाव्या हाताकडनं तो मारा करतोय. यामध्ये देखील चांगला फटका, सुरेख टायमिंग. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेनं, जिथे आपण एक चांगला सुंदर असा व्यासपीठ पाहतोय. त्या व्यासपीठावरती जे मान्यवर बसले त्यांच्या स्वागतासाठी चेंडू सीमारेषा पार, षटकार. कौता डावखुऱ्या फलंदाजाचा. आणखीन एक चेंडू ऑन साइडला. हा दुसरा षटकार आहे. काय बॅटिंग केली जाते इथे. कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक आणि बेधडक बॅटिंग मैदानामध्ये. धावपल करती एकूण धावा होत्या 30, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भावेश तरे एकूण 13 या धावसंख्येवरती घेतो. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले. तर आता प्रणय पाटील वरती निश्चितच या हल्ला केला जातोय. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक रेट खूप चांगला आहे भावेश तरेचा. व्यक्तिगत 13 या धावसंख्येवरती खेळत असताना तो 4 चेंडूने समोर जातोय आणि पुन्हा एकदा आता तिसरा षटकार येणार का. त्यावेळेला मिस्टर स्टोक आहे. स्ट्रकबलला चेंडू जाईल. इनफिल्डच्या वरून खेळलेला हा फटका. 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत आणि 2 धावाने टाळ्यांचा गजर आता डगआउटमध्ये एडवनच्या सुरू झालेला आहे. मंगलमूर्ती विराट त्यांची बॅटिंग पाहिली, तिथे देखील टाळ्यांचा गजर आपण ऐकला. पहिल्या इनिंगमध्ये अगदी दर्जेदार बॅटिंग केले बॅट्समनने. त्यानंतर आता तशाच प्रकारची कामगिरी भावेश तरेकडनं होते. भावेश तरे खेळतोय 15 वरती, 5 चेंडूंना सामोरं जातोय. धाबलकर धाबा 32, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शानदार खेळ मैदानामध्ये होतो, यात काही शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रणय पाटील. चेंडू 4 क्षेत्ररक्षक सज्ज आहेत.
ऑन साईडला पुलचा सुरेख फटका, टायमिंग चांगला, चेंडू गॅप मध्ये जातो का बघूया. इथे क्षेत्रक्षाच्या डोक्यावरून आणि आता गाण्याचा आवाज येतोय, उडी उडी जाय, चेंडू सीमारे शपार, चौकार. धावपलकावरती धावांचा वेग वाढलेला आहे, धावसंख्या आकार घ्यायला सुरू झालेला आहे, कारण इथे आता चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. धावपलकावरती एकूण धाबा आहेत 37. 90 धावांचा पाठलाग होतोय. मैदानामध्ये जयस्मृती एडवन संघाच्या दोन्ही बॅट्समनना सूर सापडलाय. भावेश मात्र भाव खाऊन गेलाय, त्याच्या बॅटमधनं 2 षटकार. अडचणी वाढल्यात इथे आता मंगलवती विराधन संघाच्या. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू होता, थोडा बॅट्समन शफल झालाय आणि हलकंसं अपील केलं गेलं होतं गोलंदाजाकडून, परंतु खूपच ऑफस्टम्पच्या बाहेर उभा होता, त्यामुळे इम्पॅक्ट जर बघितलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर. आणि पाहूया काय घडलं होतं. इम्पॅक्ट ऑफस्टम्पच्या बाहेर होता, नाहीतर इथे मात्र धोक्याची घंटा वाजवत होती, परंतु क्रिकेट जे आहे ते जरतरणी होत नाही. धावपलकावरती एकूण धावा आहेत 37. 3 षटकांचा खेळ अत्यंत महत्वाचा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. जलपानासाठी खेळ थांबेल, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा शिवनेरी चषक 2022चा घमासान. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येऊ. पूर्वक व्यासपीठावरती या महेंद्र भोईर, सरावलीचे सुपुत्र आणि मॅनेजमेंट गुरु असं त्यांना एक वेगळं नाव आहे, तर त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. महेंद्र भोईर, त्याचबरोबर बंटी दादा, क्रिकेटसाठी फार मोठं योगदान, आज ते देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांनाही विनंती आहे सर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. बंटी दादा या ठिकाणी मला वाटतं आता दाखल झालेले आहेत, त्यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. यानंतर होणारा सामना देखील तितकाच महत्त्वाचा असेल. मैदानामध्ये मॅच सुरू आहे, तो देखील रंगतदार आहे, दर्जेदार आहे आणि प्रेक्षकांना तेच हवे. प्रेक्षकांना इथे उत्कंठवर्धक सामने पाहण्याची सवय झालेली आहे आणि या मैदानात देखील चटक लागलेली आहे. चांगले सामने, चांगला खेळ आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा. या मोसमामध्ये स्पर्धा आयोजन करत असताना प्रत्येकाने एक वेगळी उंची गाठायचा प्रयत्न करणार आहेत, वेगळं काहीतरी असणार आहे. आता पुढची स्पर्धा जर बघितलं तर रॉकी स्पर्धेचं देखील, रॉकी चषकाचं देखील बिगुल वाजलेलं आहे. त्यानंतर चापेवाडी चषकाचं देखील बिगुल वाजलेलं आहे. आमदार चषक दमदार यावेळेला नाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग अशा प्रकारचं क्रिकेट या मोसमामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावपलकरती एकूण धावांचा विचार केला तर 37 धावा आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर शुभम पाध्ये, रबर बॉलची स्पर्धा म्हटले की शुभम पाध्ये. आणि क्रिकेटवरती तेवढंच नितांत प्रेम त्यांचं आहे आणि प्रत्येक जण आपापली स्पर्धा आहे त्या स्पर्धेकरता एकमेकाला मदत करत असतो, हे सफाळीचं वैशिष्ट्य आहे. रोहिदास सरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, अल्पेश भोईर असतील त्यांचा उल्लेख करावा लागेल, रॉकी दादांचा उल्लेख करावा लागेल. प्रत्येक जण एकमेकाला मदत करत असतो सफाळीचं क्रिकेट चांगलं होण्याकरता. मैदानामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रितेश किनीकडून. धावपलकर धावा 37, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंटी दादांना विनंती आहे, बंटी दादा आपण प्लीज व्यासपीठावरती या. उलटवा चेंडू आहे, चुकीला माफी नाहीये, चेंडू भिरकावून दिलाय. यावेळेला स्क्वेअरलेगच्या दिशेनं षटकार, डावखुऱ्या फलंदाजाचा शैलीदार फटका आपण पाहतोय. थँक्यू डीजे किरण किडी यांच्याकडे एक पारितोषिक येते निश्चितच. हा एक चांगला फटका, पुन्हा एकदा छान सजवला, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मात्र मैदानामध्ये भाव खाऊन जातोय भावेश. काय जबरदस्त बॅटिंग करतोय, 2 षटकार त्याच्या बॅटमधनं.
तरह से इनाम है खास करके रितेश के लिए। अगर वो भावेश का विकेट प्राप्त करते हैं तो 200 रुपए का इनाम मिलेगा। रन संख्या फिलहाल 49, 2 विकेट के नुकसान पर। भावेश तरे बिल्कुल 28 पर एक अच्छी पारी खेल रहे, 10 गेंदों का सामना किया। राज तरे की बात करते तो 10 पर बल्लेबाजी कर, यहाँ एक साझेदारी बन रही है, बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी करते हैं दोनों बल्लेबाज। अब दबाव यहाँ मंगलमूर्ति विराथन के ऊपर। फिलहाल समीकरण आपको जरूर बताएंगे। अभी रिक्वायर रन रेट देखिए 17.57 का है, करंट रन रेट 13.36 का है। इसको थोड़ा और बेहतर करने की कोशिश जरूर करेंगे और एक विकेट की तलाश में विराथन है। टप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर, टप्पा खाने के बाद थोड़ी हरकत करते हुए गेंद अच्छी लेंथ, और दर्शक देखिए सपोर्ट कर रहे हैं। टप्पा खाने के बाद बिल्कुल वो उछालता, थोड़ी हरकत शरत करते हुए गेंद ऑफ टाइम के बाहर जाते हुए, लेन बहुत ही बढ़िया यहाँ रितेश केनी द्वारा। रन संख्या 49, 2 विकेट के नुकसान पर 49 पर 2। ओवर की बात कर तो चौथे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। ऑफ टर्म के बाहर गेंद और काफी ऑफ टर्म के बाहर, तो वाइड बॉल का इशारा कैलाश करते हुए। रन संख्या फिलहाल 50 रन पूरे हुए हैं जयस्मृति एडवन टीम के। तालियां तो बजाना चाहते हैं लेकिन थोड़ा डर भी है क्योंकि टारगेट बहुत बड़ा है, 90 रनों की जरूरत है। लेकिन फिलहाल बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर हुआ है। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, यहां एक बार फिर करीबी मामला हो सकता है। बच गए इस वक्त भावेश, खतरे की घंटी बज रही थी और करीबी मामला हो सकता था, लेकिन थ्रो थोड़ा लेट आया। 51, 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ। अब देखिए गेंदों की बात करें तो 12 गेंदों का खेल आना बाकी है और जीतने के लिए 90 की तरफ जाना है, तो बहुत अभी भी ज्यादा रन चाहिए। 39 रनों की जरूरत है। एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। प्रेसिडेंट शिवनेरी चषक 2022 हमारे कॉम बॉक्स में इस वक्त शुभम पौधे जो है पहुंच चुके हैं। शुभम जी आपका स्वागत है। शुभम पादे 51 पर 2, 40 रनों की साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच, राज तरे और भावेश तरे। तो दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है। इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी करने के लिए फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार जगदीश के हाथ में गेंद है और अनुभवी खिलाड़ी मैदान के अंदर, और स्ट्राइकर एंड पर भावेश तरे 29 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। 2 रन जरूर मिलते हुए सुमित बिल्कुल इस वक्त बाउंड्री लाइन पर है। इन्होंने थोड़ी गलती किया और उसका खामियाजा आपको भुगतना पड़ेगा। अच्छी फील्डिंग करने की जरूरत है। 53, 2 विकेट के नुकसान पर भावेश तरे 31 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अभी भी 11 गेंदों का खेल आना बाकी और 37 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। जगदीश पाटिल गेंदबाजी करते हुए, ब्रॉकोल में गेंद, अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलते हुए गैप में गेंद है, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस तो आना चाहते हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी और अच्छा तालमेल है। अभी भी आपके पास 10 गेंदें हैं और 10 गेंदों में जीतने के लिए चाहिए 35 रन। पहले 2 गेंदों में 4 रन आए हैं, 12 गेंदों में 39 रनों की जरूरत थी। एक लक्ष्य तो बहुत बड़ा है, लेकिन मैदान के अंदर आज भावेश तरे लड़ रहे हैं अपनी टीम के लिए। 14 गेंदों का सामना किया, 33 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 55, 2 विकेट के नुकसान पर। अभी आपको वो 10 गेंदों में 35 रनों की जरूरत है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज भावेश तरे तैयार है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जगदीश पाटिल। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का। इस वक्त एक खिलाड़ी बिल्कुल थर्ड मैन क्षेत्र पर मौजूद है। ऑन साइड पर खेलते हुए डिफ के लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए और यहाँ खतरा हो सकता है, बिल्कुल खतरा है, बड़ी मछली जाए। बल्लेबाज भावेश बैक टू द पेवन जाते हुए शानदार थ्रो था बाउंड्री लाइन से, निशान का निशाना सही था, बल्लेबाज आउट।
वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है शिवनेरी चषक 2000 के इस मुकाबले में। अब थोड़ा सा पलटवार आया है। फिलहाल देखिए तो 3 विकेट के नुकसान पर 9 गेंदों का खेल और 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। भावेश रनआउट के तौर पर बैक टू द पेवेलियन जाते हुए अच्छी फील्डिंग बॉन्डिंग से अच्छा थ्रो और एक बड़ी मछली प्राइसलेस विकेट था। रनआउट के तौर पर जब बल्लेबाज आउट हो जाते, सेठ बल्लेबाज थे जिन्होंने जबरदस्त बल्लेबाजी की थी। ये बल्लेबाज देखे निराश मन के साथ थोड़ा वापस आएंगे। डगआउट में तालियां बज रही है और अच्छे स्ट्रोक खेल दिए थे इन्होंने, बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी। अब तक 3 विकेट के नुकसान पर 9 गेंदें और 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जगदीश पाटिल तैयार। फुल टॉस गेंद थी, ड्राइव किया अलॉन्ग द कारपेट, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता। अब 57 विकेट के नुकसान पर लॉन्ग ऑफ पर शैलेश मौजूद है। अच्छी फील्डिंग, कोई गलती नहीं की और इसी तरह से एक बार फिर आपको फील्डिंग करनी होगी। टूपते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा होना बहुत जरूरी है। 57 विकेट के नुकसान पर है। 8 गेंदें और 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ओ ये भी फुल टॉस गेंद थी, ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे। जगदीश एक जोरदार अपील कर रहे हैं, अंपायर की तरफ से लेग बाय का इशारा। कोई नुकसान नहीं है, 1 रन का इजाफा। रन संख्या अब कुल मिलाकर स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता। बात देखिए क्या हुआ था। फुल टॉस गेंद थी लेकिन बल्लेबाज ऑफ टाइम के बाहर खड़े थे। अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर कल्याण घोड़पड़ द्वारा। 58 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार जगदीश। ये भी फुल टॉस है, ऑफ टर्म के बाहर ही रख रहे हैं। बल्ले का अनिल किनारा लगा और गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जाते हुए यहाँ एक बार फिर खतरा है। अपील और बल्लेबाज आउट। अब प्रेशर बिल्कुल बनता हुआ एडमन के ऊपर। शानदार फील्डिंग हुई है आज विराटन की तरफ से। कर 6 गेंदों का खेल है, 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता। अच्छी गेंदबाजी जगदीश और अब क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया। अनिकेत की जबरदस्त फील्डिंग। अनिकेत जिन्होंने अच्छा थ्रो किया था। पॉइंट क्षेत्र में बहुत अच्छी फील्डिंग रही है। एक बार फिर वहां से भी अच्छा थ्रो, निशान का निशाना बहुत अच्छा था। उसके बाद में अनिकेत ने लाजवाब फील्डिंग की। तो देखिए अगर 1 से 11 होता है ना तो उसके बाद में परिणाम आपके सामने है। 6 गेंदे 31 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। प्रेशर जो है इस वक्त बिल्कुल जयेशपति एडमन के ऊपर। मंगलवती विराटन इस मुकाबले में कमबैक कर रहे हैं और जगदीश का एक शानदार ओवर था, बढ़िया गेंदबाजी। 1 ओवर 7 रन, रनआउट के तौर पर विकेट मिले हैं लेकिन ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, कोई आजादी नहीं दी। टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर रखने की कोशिश या फुल इन गेंदबाजी करने का प्रयास ऑफ टाइम के बाहर रहा था। निर्णायक ओवर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुमित कारभारी। और पहली गेंद टप्पा खाने के बाद उछाल देते हुए गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड पर। क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। 59 4 विकेट के नुकसान पर सुमित कारभारी फिलहाल प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे। जीतने के लिए अब 31 रनों की जरूरत है। आपके पास केवल 4 गेंदें बची हुए हैं। दोपहर का खाना पक रहा है, मुझे वो खाने की सुगंध आ रही है और बीच मैदान पर मंगलमूर्ति विराटन को जीत की सुगंध आ रही है। जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। क्लीन बॉल, लय भारी सुमित कारभारी आणि इथे मात्र अत्यंत महत्वाचं विकेट आहे। फलंदाज बाद होईल, फलंदाज क्रमांक 5। अप्रतिम बॉलिंग आपण पाहू शकता कारभारी कडून।
जब तक मैदान के अंदर भावेश थे तब तक बिल्कुल सारी चीजें बहुत बढ़िया रही, लेकिन उसके बाद में जो रनआउट के तौर पर विकेट मिला तो कमबैक करने का मौका मंगलमूर्ति वीराथन को मिलता हुआ। अच्छी फील्डिंग रही है और उसकी वजह से एक बार फिर पूरी तरह से मैच में हावी होकर गेंदबाजी होती भी। 59 विकेट के नुकसान पर है, छठवां ओवर प्रगति पर है, 3 गेंदों का खेल शेष है, 31 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए जयस्मृति एडमन टीम को। मैदान के अंदर अनुभव के भंडार जावेद भाई, हार के कगार पर इस वक्त जयस्मृती एडमन। डोंगरीपाड्याचे सुपुत्र आदरणीय शशिकांतजी भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झाले। सर, मी आपल्याला विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी शिवनेरी चषकाच्या भव्य दिव्य अशा व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। आपलं मनापासून हार्दिक स्वागत, शिवनेरी ग्रुपच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। 59 for 5, 3 गेंदों का खेल, 31 रनों की जरूरत है। जावेद ऑन स्ट्राइक, जावेद खान, संदेश तरी नो स्ट्राइक रेंज पर और टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हो रहा है। बढ़िया गेंदबाजी, अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ आई और बढ़िया गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी सुमित कारभारी द्वारा। यावेळेला चांगला फटका, सुरेख टायमिंग, चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय उत्तुंग षटकार जावेद खान यांच्या बॅटमधनं। फिलहाल अगर देखें तो बहुत ही बेहतरीन खेल गेंदबाजों द्वारा। टप्पा खाने के बाद लेग स्टंप के ऊपर से गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती भी और इसी के साथ एक शानदार जीत मंगलमूर्ति वीराथन की टीम ने प्राप्त की। बहुत ही जबरदस्त प्रदर्शन, तालियां चारों ओर से बजती हुई। एडमन हार्डलक जयस्मृति टीम ने अच्छा प्रदर्शन किया। भावेश का विकेट खोने के बाद बिल्कुल जो दबाव था और प्रणय पाटिल, जगदीश पाटिल ने जबरदस्त प्रदर्शन करते हुए मैच में जान डाली है। अब देखते हैं मैन ऑफ द मैच।